त्या मंत्रिमंडळातले 40 लोक, त्या सरकारमधले 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले आणि त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री झाले। त्यावेळी कोणी बैमानी म्हटली नाही, आम्ही नाही म्हटली। तेव्हाच्या भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी सरकार तयार केलं, त्याला कोणी बैमानी नाही म्हटलं। त्याला काय म्हटलं आपण? मुत्सद्देगिरी, पवार साहेबांची मुत्सद्देगिरी। उद्धव ठाकरेजी हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले, त्यावेळी विचाराकरता आणि विकासाकरता शिंदे साहेबांनी भूमिका घेतली आणि पवार साहेबांसारखे तेही 50 लोक घेऊन बाहेर आले। मग पवार साहेबांचं वागणं मुत्सद्देगिरी, तर शिंदे साहेबांचं वागणं काय? माननीय एकनाथराव शिंदेजींनी निर्णय केला की पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना मानणारं रयतेचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे आणि त्यांनी त्या ठिकाणी झेंडा हातामध्ये घेतला आणि भगवा झेंडा घेऊन ते आमच्या सोबत आले आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवरायांना मानणारं खऱ्या अर्थानं युतीचं सरकार हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी स्थापन झालं। 1 वर्षातली या शासनाची गती बघा। पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक आमच्या सरकारला नाव ठेवतात। काल परवा राष्ट्रवादीचे लोक देखील म्हणाले बैमानीनी सरकार केलं, बैमानीनी सरकार केलं। मी त्यांना आठवण करून दिली, अरे बाबांनो, 1978 मध्ये माननीय देशाचे नेते शरद पवार साहेब हे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातल्या सरकारमधले मंत्री होते। त्या मंत्रिमंडळातले 40 लोक, त्या सरकारमधले 40 आमदार घेऊन ते बाहेर पडले आणि त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री झाले। त्यावेळी कोणी बैमानी म्हटली नाही, आम्ही नाही म्हटली। ते तर आमच्या सोबत आले। भारतीय जनता म्हणजे तेव्हाच्या भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी सरकार तयार केलं, त्याला कोणी बैमानी नाही म्हटलं। त्याला काय म्हटलं आपण? मुत्सद्देगिरी, पवार साहेबांची मुत्सद्देगिरी। मग आमच्या शिंदे साहेबांनी तर भारतीय जनता पक्षासोबत निवडणूक लढवली होती आणि ज्यावेळी भारतीय जनता पक्ष सोडून खुर्ची करता त्या ठिकाणी एक आमचे उद्धव ठाकरेजी हे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले, त्यावेळी विचाराकरता आणि विकासाकरता शिंदे साहेबांनी भूमिका घेतली आणि पवार साहेबांसारखे तेही 50 लोक घेऊन बाहेर आले आणि त्यांनी सरकार स्थापन केलं। मग पवार साहेबांचं वागणं मुत्सद्देगिरी, तर शिंदे साहेबांचं वागणं काय? तीही मुत्सद्देगिरीच आहे, ती राजकीय मुत्सद्देगिरीच आहे। तुम्ही डुप्लिकेट काम करू शकत नाही। त्याला तुम्ही एक म्हणाल आणि याला एक म्हणाल असं चालणार नाही। उलट शिंदे साहेब तर भाजप सोबतच निवडून आले आणि भाजप सोबतच येऊन सरकार तयार केलं। त्यामुळे जे लोक याला बैमानिक म्हणतात त्यांच्यापेक्षा मोठे बैमान आणि त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार या महाराष्ट्रात दुसरे कोणी नाही। अशा गद्दारांना पुढच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनताच त्यांची जागा दाखवून देईल। पण आता सरकार आल्यानंतर ज्या गतीनं सरकार चाललेलं आहे, बंधू भगिनींनो, शेतकऱ्यांकरता जे निर्णय होत आहेत, मुख्यमंत्री महोदय तर सांगतीलच, पण मी एवढंच सांगतो, आता आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करतो। आमचा प्रयत्न आहे पुढच्या 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना मिळणारी सगळी वीज ही सौरवर टाकून आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाची 12 तासाची वीज द्यायची हा आम्ही निर्धार केलाय आणि त्या संदर्भातलं काम आज आपण या ठिकाणी सुरू केलाय। शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दुसरा क्रांतिकारी निर्णय आपण घेतला आणि तो निर्णय म्हणजे आता महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये 5 लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना मोफत आहे। आता महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केलेला आहे। बंधू भगिनींनो, आता कोणाला ऑपरेशनची गरज पडली, हार्टचं ऑपरेशन असेल, किडनीचं ऑपरेशन असेल, लिव्हरचं ऑपरेशन असेल, खुब्याचं ऑपरेशन असेल, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, हर्नियाचं ऑपरेशन असेल, हायड्रोसिलचं ऑपरेशन असेल, मोतियाबिंदूचं ऑपरेशन असेल, कुठलंही ऑपरेशन 5 लाखापर्यंत आता मोफत केलं जाणार आहे आणि या योजनेमध्ये महाराष्ट्रातले 12 कोटी पूर्ण जनता आता सामील करण्याचा निर्णय आपण घेतलाय। आणि त्यासोबत केंद्र सरकारने देखील
5 लाखाची योजना सुरू केली आहे. आम्ही दोन्ही योजना एकत्रित केली आहे. मोदीजींची योजना आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली योजना, या 2 योजनांमध्ये मिळून 1900 आजारांवर आता मोफत उपचार आम्ही देणार आहोत. एक नवीन पैशाचा खर्च कोणाला येणार नाही, अशा प्रकारची योजना आपल्या या नव्या सरकारनं या ठिकाणी तयार केली आहे. आपल्या नवीन सरकारनं मोठ्या प्रमाणात बेघरांना घर देण्याचा निर्णय घेतला. आताच आपण पाहत होतो, प्रधानमंत्री आवास योजनेत आपण घरं देतोय, शबरीमध्ये आदिवासींना घरं देतोय, रमाईमध्ये आपण शेड्यूल कास्टला घरं देतोय. आता या सगळ्या योजनांचे आपण पैसे तिप्पट केले आहेत. 3 पट घरं आता आपण देणार आहोत. पण त्यासोबत सातत्याने मागणी यायची की ओबीसींकरता घरं मिळत नाही, आणि म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय केला आणि ओबीसींकरता मोदी आवास योजना आपण सुरू केली. 10 लाख घरं आता ओबीसींकरता आपण बांधतो आणि या ठिकाणी गावोगावी ओबीसींना देखील घरं देण्याचं काम आपण करणार आहोत. आणि एवढंच नाही तर आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महिलांकरता देखील अतिशय चांगले निर्णय झाले आहेत.